सावंतवाडीच्या पर्यटनाला मिळणार नवी भरारी. रोपवे आणि बोटिंगसाठी पालिकेचा पुढाकार. सावंतवाडी शहराच्या पर्यटनाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी पालिकेच्या सत्ताधारी गटाने कंबर कसली आहे. शहराबाहेरून गेलेला महामार्ग आणि रेल्वेमुळे पर्यटनात आलेली मरगळ झटकण्यासाठी आता मोती तलाव ते नरेंद्र डोंगर असा भव्य रोपवे उभारण्याची मागणी करण्यात येणार आहे. मोती तलावाकाठी खाऊ गल्ली उभारणार. राजवाड्यासमोर 11 गुंठे जागेत भव्य खाऊ गल्ली साकारणार आहे. 1 कोटींचा निधी मंजूर. स्थानिकांना प्राधान्य. खाऊ गल्लीतील स्टॉल्ससाठी स्थानिक महिला आणि तरुणांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. बोटिंग प्रकल्प. तलावातील बंद असलेली बोटिंग सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार. नरेंद्र डोंगर रोपवे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रोपवे उभारण्याची महायुती नेत्यांकडे मागणी करणार. उद्यान सभापती सौ मोहिनी मडगावकर यांनी नगरसेविकांसह आज खाऊ गल्लीच्या जागेची पाहणी केली. आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालिकेचा गट आग्रही आहे. सावंतवाडीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि पर्यटकांना शहरात खेचून आणण्यासाठी रोपवे आणि बोटिंग प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे सत्यार्थ चॅनलशी बोलताना उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी सांगितले.